नमस्कार, तुम्हा सर्वांचं आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज दिनांक 19 मे 2026 खरं तर ज्या महिलांना आज दिनांक 19 मेपर्यंत मार्चचे 1500 रुपये आणि एप्रिल महिन्याचे 1500 रुपये असे जवळजवळ 3000 रुपये ज्या लाडक्या बहिणींना मिळालेले नाही, त्यांनी लगेचच या व्हिडिओच्या माध्यमातून प्रतिक्रिया देणं गरजेचं आहे. आपलं नाव व आपलं तालुका या ठिकाणी नोंदवणं गरजेचं आहे. खरं तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात राज्यातील जवळजवळ 2,53,00,000 महिला या लाडकी बहीण योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत. जवळजवळ 99% लाडक्या बहिणींना फेब्रुवारीचे 1500 रुपये पडल्यानंतर आता दिनांक 15 मे, 16 मे, 17 मे जवळजवळ आज दिनांक 19 मेपर्यंत सर्वच पात्र लाडक्या बहिणीच्या बँक खात्यामध्ये जसे की मार्च महिन्याच्या आणि एप्रिल महिन्याच्या या हप्त्याच्या प्रतीक्षेत असताना लाडकीसाठी ही गुड न्यूज आहे. लाडक्या बहिणींना जवळजवळ 99% लाडक्या बहिणींना 3000 रुपयाचा हप्ता मिळालेला आहे व 1% ज्या महिला टॅक्स भरत असतात, ज्यांचे पती सरकारी खात्यात आहेत, अशा महिलांची यादी या ठिकाणी वगळण्यात आलेला आहे. त्या महिला देखील महिला व बालविकास विभागाकडे धाव घेत असल्याची अपडेट आजच्या या वर्तमानपत्रामध्ये प्रकाशित झालेला आहे. खरं तर लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून सरकारच्या वतीने काही अटी आणि नियम ठेवण्यात आलेला आहे. त्या अटी व नियमामध्ये अद्यापही अनेक लाडक्या बहिणी या ठिकाणी बसत नाही. त्यामुळे जी 30 एप्रिलनंतर ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण झालेला आहे, तेव्हा अंतिम यादी या ठिकाणी तयार झालेली आहे. तांत्रिक सुधारणा करून अंतिम यादी प्रकाशित करून आज दिनांक 19 मेपर्यंत जी उर्वरित महिला आहेत, ज्यांना मार्च एप्रिलचा हप्ता पडलेला नव्हता, अशा महिलांना देखील आज 19 मेपर्यंत हप्ता पडलेले आहे. तुम्ही देखील चेक करा व ज्यांना हप्ते आले नाही त्यांनी देखील हप्ता आला नाही म्हणून कमेंट करा व ज्या लाडक्या बहिणींना मार्च आणि एप्रिल महिन्याचा हप्ता पडलेला आहे, अशा लाडक्या बहिणींनी होय किंवा 3000 रुपयाचा हप्ता मिळाला असं या ठिकाणी कमेंट करून प्रतिक्रिया कळवणं महत्त्वाचं आहे. बघा, एकूणच अशा पद्धतीने ही जी लाडकी बहीण योजनेसंदर्भात महिलांना आर्थिक सक्षमीकरणाच्या दिशेने हे एक पाऊल टाकत असताना आपल्याला दिसून येतो आहे. आणि अशाच प्रकारे नाविन्यपूर्ण व ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या स्टडी पॉईंट या यूट्यूब चॅनलला लगेचच लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.